मुळात मेकअपची आवड किंवा एवढं फारसं नटायला मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. साडी आली नाही आहे. परत 80 दिवस जरासा किताबो में काम द्या. झोप येईल मला आता. ते ओरिजिनल सगळेच कलर छान आहेत. तर त्यातलीच एक साडी मी आता नेसलेली आहे. हो, असले प्रकार करू नका, शाण्यासारखं वागा. नाही आहे ती साडी. अशा 2 साड्या आपण डिस्पॅच करत आहोत. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पोवार. मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल ताशवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण छबीचा प्रवास खूप जवळून पाहिला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण छबीची पूर्ण बॅक हँड टीम पाहणार आहोत आणि छबीमध्ये नेमकं काय घडतं, कशा पद्धतीने शूट्स होतात, क्लायंट हँडलिंग टीमकडून कसं होतं किंवा काही साड्यांबद्दल माहितीसुद्धा आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. काही गमती जमती पाहणार आहोत. बऱ्याचशा शूटच्या दरम्यान बरेच असे काही किस्से घडतात आणि जे काही आम्ही अनुभवतो हे आम्हाला या व्हिडिओतून तुमच्या समोर घेऊन यायचं आहे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्की आवडतील का, आम्हाला कमेंटमध्ये कळवाच. तर चला तर मग नवी छबी पाहूया. सगळ्यात इंटरेस्टिंग काम पार्सल ओपनिंग. बऱ्याच प्रीमियम साड्या यामध्ये आज आलेत आपल्याकडे. ही माझी सगळ्यात मोस्ट लव्ड डिझाईन. अरे यात नाही आहे वाटतं. सांग यातली कुठली काढू? नको, होर्डिंगवाली काढू का? ही सतरंगी इलकल. छबीची सतरंगी इलकल आपण नाव यासाठी दिलं होतं कारण सुरुवातीला या साड्या फक्त 7 रंगात आल्या होत्या आणि ह्या जवळपास आत्ता 14 रंगांमध्ये येतात. तर हा सगळ्यात हॉट सेलर पण आहे पेस्टल शेडमधला. हा एक माझा फेवरेट आहे. शिवाय पेस्टलमध्ये आणखी स्काय ब्ल्यू हा एक आहे. कोल्हापुरात आपलं या साडीचं एक होर्डिंग लागलं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट, त्याचे फोटोज घेऊन बरेच जण त्या साडीविषयी विचारतात. बऱ्याचदा ही साडी अवेलेबल नसते स्टोअरमध्ये. तर हा मोस्ट लव्ड कलर. ओके, तर मला माझी फेवरेट साडी बघायची होती, ती ह्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे हे बाजूला ठेव. A few moments later. जरासा किताबो में काम द्या. असं मला फार वाटायला लागले की बहुतेक कोणती साडी याच्यात नाही आहे कारण ती प्रीमियम प्युअर हँडलूम साडी व्ह्यू करायला साधारण आपल्या व्ह्यूवर्सना 80 डेज लागलेत आणि ती साडी अशी येणार नाही. आली असती तर ती स्पेशल बॉक्स पॅकिंगमधून आली असती. One hour later. नाही आहे ती साडी. या सुद्धा सतरंगी मधल्या आहेत, त्याच्यामुळे आता सतरंगी हँडलूम इल्कलमध्ये आपल्याकडे बराच नवीन स्टॉक आलेला आहे. या साड्या पूर्णपणे हातमागावर तयार केल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक जर सांगायची असेल तर जर तुम्हाला कुठूनही हातमागाच्या साडीबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला एखाद्या विक्रेत्यानं सांगितलं तर त्या साडीवर ऑथेंटिक हँडलूम टॅग आहे का हे दरवेळी चेक करत जा आणि तो जर टॅग तसा साडीवर नसेल तर ती साडी हँडलूम नसते. हा असा हँडलूम टॅग प्रत्येक साडीवर येतो आणि हा रजिस्टर्ड असतो. तसाच सिल्क साड्यांवर सुद्धा येतो सर्टिफाईड गव्हर्नमेंट सिल्क मार्क टॅग आणि तसा जर असेल तरच त्या साड्या प्युअर सिल्क असतात किंवा प्युअर हँडलूम असतात. त्यामुळे ती जी 80 दिवस ज्या साडीला लागले होते ती साडी आता आलेली नाही आहे. तर आपण बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये मी नक्की तुम्हाला ती साडी दाखवेन किंवा आपल्या पेजवर सुद्धा येईल.
येते का आज? कसली? अरे काय. आणि आता हा असा दिसायला लागलेला आहे स्टॉक. फक्त 2 दिवसांमध्ये सगळं गायब होणार आहे छूमंतर. एवढे सुंदर कलर्स आलेत. आई ग, हा तर किती छान दिसायला लागलाय. ओनियन पिंक मध्ये सोल्ड आउट आहे. वा, छानच. ताथैया ताथैया हो. धुमताना सगळेच कलर छान आहेत. सतरंगीचं 14 रंगी झालंय. चला. 2,000 years later. साडी आली नाहीये. हे थंबनेललाच द्यायचं. साडी आली नाहीये. हा जांभळा डार्क होता. पण नवीन आहे. हा जरा वेगळ्या शेडमध्ये येतो. हा इथे येतो, पण हा जांभळा आलेला आहे. येस. आणि तुम्ही कदाचित असं व्हिडिओमधून तुम्हाला फील होणार नाही, पण तरीसुद्धा खूप सॉफ्ट आहे साडी. आणि पूर्ण हँड वोवन असल्यामुळे त्याला जास्त सॉफ्टनेस येतो. हे बघ की किती छान वाटायला लागले बाकी फॅब्रिकपेक्षा सुद्धा. ओके, तरी जे हवं होतं ते दिसत नाही आहे, त्यामुळे वाट बघायला लागेल. शिट. चला, तंबू गुंडाळा आणि आपल्या आपल्या कामात लागा. 1 hour later. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की छबीचे आपले जे सगळे शूट्स होतात तर त्यासाठी साडी ड्रेपिंग कोण करतं, मेकअप कोण करतं. आणि बऱ्यापैकी माझे सगळे मेकअप न्यूड असतात, म्हणजे मेकअप केला असं वाटत नाही. त्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट्स किंवा टेक्निकल वर्ड्स मला माहिती नाही आहेत. पण आमच्याच टीममधल्या श्वेता ह्या छबी सुरू झाल्यापासून आपल्यासोबत आहेत आणि टीमचा भाग तर आहेतच. पण माझ्या बऱ्याचशा जे काही शूट्समध्ये मेकअप तुम्ही बघता किंवा साडी ड्रेपिंग बघता, रॅदर सगळ्याच मॉडेल्सचे, छबीमधल्या शूट होणाऱ्या सगळ्याच मॉडेल्सचे मेकअप, साडी ड्रेपिंग ह्या त्या करतात. A few moments later. आपण प्रायमर लावून घेणार आहे. हां, जे ओपन पोर्स असतील ते त्याच्याने. माझ्या स्किनवर खूप प्रॉब्लेम्स आहेत. थोडी स्किन माझी ऑइली आहे आणि नोजच्या इथे थोडेसे ब्लॅक स्पॉट्स वगैरे अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत असं मला या म्हणतात. मला माहिती नाही ते काय काय आहे. मुळात मेकअपची आवड किंवा एवढं फारसं नटायला मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. पण जेव्हापासून शूट करायला लागली आहे छबीचे तेव्हापासून हे करायला लागतं आहे. म्हणजे ही सगळी मंडळी माझ्याकडनं करून घेत आहेत. तर आत्ता हे प्रायमर का काय, ही आमची पहिलीच वेळ आहे बरं हे सगळ्या गोष्टी दाखवण्याची किंवा कशा पद्धतीनं आमचं शूट्स चालतं, मेकअप होतो. त्याच्यामुळे थोडं शब्दांमध्ये किंवा टेक्निकल वर्ड्स आम्ही प्रॉपर यूज करत नसू कदाचित, पण आमचा केविलवाना प्रयत्न आहे की बॅकहँडला कशा गोष्टी चालतात हे तुमच्यासमोर यावं. मी काय म्हणते केदार, हे जरा पुढच्या टाइम लॅप्समध्ये घेतलं तर, आणि जे महत्वाचं जे आपण लावणार आहे प्रोसेस खूप लेंदी आहे. करू शकताय ना. हां, श्वेता म्हटली येत नाही याच्यात. ते आज लई गोष्टी सिद्ध व्हायल्यात. कुठे गेली ती? 2 hours later. झोप येईल मला आता. टाका की मान अशी मागे टाकायची. नुसतं मानच मागं नव्हती, तोंड पण उघडं होतं. तसं पण करा. औषध देऊ? Five hours later. तर असा आपला मिनिमल मेकअप असतो प्रत्येक शूटच्या वेळेला.
अजून थोडंसं बाकी आहे, लिपस्टिक बाकी आहे, टिकली बाकी आहे, पण एवढा छान असा न्यूडमध्येच मला मेकअप फार आवडतो. आणि मला बरेच जण विचारतात की तुमचा मेकअप कोण करतात. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले, श्वेता फारसं काही बोलणार नाहीत, प्रोसेस पण फारशी तुम्हाला सांगणार नाहीत, पण हळूहळू आत्ता आपला हा पहिला व्लॉग आहे, व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये ते थोड्या तरी बोललेत. पण मला वाटतं की पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला छान एक्सप्लेन करून सांगतील की कुठल्या स्किन टोनवर कुठल्या प्रकारचा मेकअप छान वाटेल, कशा पद्धतीने केला पाहिजे, साडीचे कलर कॉम्बिनेशन्स मेकअपमध्ये करत असताना किती महत्त्वाचे असतात, आणि आय मेकअप सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर त्याच्या टिप्स असतील, हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का, हे पहिलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या कमेंट्स आल्यात तर नक्की आवर्जून आपल्या प्रत्येक असे स्पेशल शूटचे मेकअप जे आपण शॉर्ट्स आपण ह्याच्यामध्ये ॲड करत जाऊ. आत्ताच आपल्या व्ह्यूवर्सकडून आलेल्या पार्सल्समधून आपण इल्कल साड्यांमधले कलर्स पाहिले, तर त्यातलीच एक साडी मी आत्ता नेसलेली आहे. प्रत्येक साडी नेसल्यानंतर तिची छबी फार वेगळी दिसते, आणि खरं तर ही फील करण्याची गोष्ट आहे साडी म्हणजे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की आता मी ही जी नेसलेली साडी आहे ती इथे कदाचित तुम्हाला थोडासा कलर शेड वेगळा दिसू शकतो, हा डे लाईटमध्ये थोडा वेगळा दिसू शकतो, किंवा थोडंसं लाईटचं एक्सपोजर जास्त असेल तर थोडा धूपछाव दिसू शकतो. तरी पूर्णपणे साडी हातमागावर विणली जाते, आणि ह्या साडीला विणायला एका साडीला किमान 3 ते 4 दिवस लागतात एका विवरला. आणि याची स्पेशालिटी असं आहे की जेव्हा एखाद्या विवरकडून ही साडी विणली जाते तेव्हा तोच विवर ह्या साड्यांमधले कलर शेड्स थोडे 19-20 होऊ शकतात. जसं की प्रत्येकीच्या हाताला एक चव असते आणि ती चव आपल्याला लगेच ओळखते, तसंच त्या विवर्सचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक विवरकडून जेव्हा ही साडी तयार होते तेव्हा वेगळ्या ढंगाची बनली जाते. हीच हातमागावरच्या साड्यांची स्पेशालिटी आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ह्या साड्या फार रेअर तयार होतात, आणि जेव्हा केव्हा विवर एखादी साडी तयार करायला घेतो तेव्हा किमान 4 ते 5 साड्याच एक विवर करतो. त्यानंतर जेव्हा गॅप पडतो तेव्हा ह्या साडीचा कलर थोडासा चेंज होण्याची शक्यता असते. तर ही पूर्ण साडी हातमागावर तयार केली जाते हे आपल्याला कळलं. या साडीचा पूर्ण पल्लू हा प्युअर सिल्कमध्ये येतो. हा 26 इंचचा पल्लू येतो, आणि ह्याला असा टिपिकल इल्कल पल्लू असं म्हणतात, किंवा टोप डिझाईन पल्लू असंही म्हणतात. ही इल्कल साडीची खरी स्पेशालिटी आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे हातमागावरची प्रत्येक साडीला असा हा हँडलूम टॅग असणं मॅन्डेटरी आहे, तेव्हाच ती हातमागावरची साडी म्हणून ओळखली जाते. छबीच्या प्युअर हँडलूम सतरंगी इल्कलबद्दल आपण थोडीफार का होईना माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. इल्कल साड्यांबद्दल तशी खूप माहिती आहे, पण जसा आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये शक्य होईल तसं प्रत्येक साडीबद्दल आपण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू. अशाच 1-2 प्रीमियम साड्या आपल्या कलेक्शनमधल्या, जी किमया इल्कलमधली एक आहे आणि प्युअर मलबरी सिल्कमधली आहे, अशा 2 साड्या आपण डिस्पॅच करत आहोत. राजकवी पेंढारकर आणि ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर अशा साहित्य क्षेत्रातील घराण्याचा वारसा लाभलेल्या, आणि हाच वारसा परदेशातही अभिमानाने जपणाऱ्या आपल्या छबीच्या एक ग्राहक आहेत नारायणीताई. त्यांनीच ऑर्डर केलेल्या या 2 प्रीमियम साड्या आज आपण डिस्पॅच करणार आहोत, आणि त्याच्याबद्दलही थोडीफार माहिती घेणार आहोत. त्यातली पहिली साडी आहे ही किमया कलेक्शनमधली पूर्ण साडी हातमागावरची आहे. शिवाय जसं प्रत्येक इल्कल साडीचा पदर हा टोप डिझाईनमध्ये येतो, तशी ही पूर्ण साडी टोप डिझाईनमध्ये येते. या साडीची उंची आपल्या रेग्युलर इल्कल साडीपेक्षा साधारण 4 इंच जास्त असते. म्हणजे ही साडी साधारण तुम्हाला 48 ते 50 इंच इतकी रुंदीला असते. पूर्ण साडी हातमागावर असल्यामुळे या साडीला व्ह्यू करायला 15 ते 20 दिवस लागतात. आणि जसं मी मगाशी म्हणाले तसे प्रत्येक हँडलूम साडीची स्पेशालिटी म्हणजे ही एकदाच या कलर कॉम्बिनेशनमध्ये होऊ शकते. ह्याच्यात थोडा चेंज होतो, तो म्हणजे ही जी तुम्हाला गोल्डन कलरमध्ये टोप डिझाईन दिसते आहे त्याच्यामध्ये साधारण चेंज होऊ शकतो, कलर चेंज किंवा बॉर्डरमध्ये थोडंफार चेंज होऊ शकतो. पण हीच इल्कल साडीची स्पेशालिटी आहे. अशा 2 इल्कल साड्या नारायणी त्यांनी सिलेक्ट केल्या. त्यातली दुसरी आहे प्युअर मलबरी खण साडी. ही तुती रेशीम पासून तयार केली जाते, आणि खणामध्ये आपण पहिल्यांदाच प्युअर सिल्क आणि प्युअर हँडलूम साडी रिसेंटली लॉन्च केली, आणि त्यातल्या या 2 साड्या त्यांना बघता क्षणी व्हिडिओ कॉलवर आवडल्या, आणि त्या आपण आज डिस्पॅच करत आहोत. तर आपल्या छबीमधल्या खण आणि इल्कल या साड्यांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. अमल ताशा सावलीत. धन्यवाद.